अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती का मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलव, आनंदाने नांदत होते हिंदू मुस्लिम, आनंदाने नांदत होते. काय पुष्टी असेल आणि तो राजा चंदनाच्या लाकडावर राहण्याला कधी वाईट म्हणायचं नाही. कुत्रे असतील, मांजर असतील, बैल असेल, नवे गाढव असेल, वाईट म्हणण्याचं काय अधिकार आहे? गावापेक्षा बी आपली जरी आपलं पोरगा असेल तरी त्याला गाढव म्हणतो ना. गावाला लाज वाटती त्याला गाढव म्हणल्यावर. कसा म्हणता तुम्ही त्याला गाढव? हे जण म्हणला कुत्र्यासारखंच आमचं पोरग आहे. मूर्ख आहे म्हणला, कुत्र्याला लाज वाटते, कुत्र रडू लागलं. काय झालं म्हणलं माझं हे पोराला कुत्र म्हणले भाऊ दिलं म्हण. ते म्हणला नाही ना, मी यायच्या पोरापेक्षा चांगलं आहे. कस काय ते दोघं नवरा बायको तुमच्या कीर्तनाला आले तो आम्ही दरुजा सांभाळला आणि यायच्या पोरानं मागच्या खिडकीतून हायवीचा काटा बाहेर टाकला. ट्रेनिंग वर चालताना ते काय तुमच्याकडे चाललं सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं? कशाला नाव सुद्धा लोकांनी तुम्ही एक जण मला काय पांचट हेसरे पांचटपणा रडू लागलं. काय झालं ते म्हणलं मी आम्ही पांचटपणा आहे बाबा, तर याच्या इतका पांचटपणा नाही. इतका पांचट उभं नाव ठेवतात माणसं प्राणी. मांजर आली गेली वापस आलं म्हणजे काय झालं, मांजरच आली गेली. दुसऱ्या दिवशी मांजर रडू लागली. नाही चौथे काय झालं, तीच नाव चौथी होत. त्याची मांजर 10-15 मशिंगीची सगळ्या होत्या पाळलेली, पकडली पकडली मांजर होती चांगली उरली नाव चौथी नाही. चौथे काय झालं रडायला? काय नाही म्हणजे तुमचा शेजारी आडवा 3 दिवसापासून चाललाय, त्याचं उत्तर पाहिल्यामुळे मला उंदीर भेटत. मांजर म्हणली टाकले बा मांजर काय सांगलं इतके वाचकारलेले कोणाचे मांजरीत नाव होते नालायक कुठला. कसं नाव ठेवायचं? या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा चंदनाच्या लाकडावर पारखून टाकलं. चंदनाच्या लाकडावर पारखून टाकलं. महाराष्ट्र दुःखाच्या तारुळ्यात चिंबून गेला. भडाग्नी नावाचा अग्नी गडावर दिला. अग्नी मध्यात आल्याबरोबर वाघ्या नावाच्या कुत्र्याने जळत्याचे ते गोळी टाकावा. काय 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 टोक असेल महाराष्ट्र प्राण्याचे, काय टोक असेल त्यासमोर तुम्ही नाव धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप चेतनला शरीराचे रक्त झाले. घोड्याच्या पाठीवर आडवे पडले आणि पडल्या पडल्या हातानाची थाप दिली आणि कानात सांगितलं चेतक मी आपल्या प्रांतात. छाती फुटेपर्यंत चेतक पडाला आणि राजाचं पालखी आपल्या प्रांतात आणून टाकलं. काय म्हणून प्राण्यांना नाव ठेवतात? चातुर्मासी नावाची परंपरा आहे. वतेवारीला वारी भरती, वतेवाऱ्या समजांची असते, शुद्धीवारी देवाची असते. आंबा नावाचं गाव आहे, डोंगरोजी नावाचं कुत्र आहे त्यांच्याकडे होतं. हे कुत्र एकादशी लढत होत. आणि 250 ग्रॅमचा मेंदू असेल नाही एकादशच सुटली. काय सुटली काय नाही म्हणणार नाही, ते पावरचे हात खाल्ला. पाव्या आखलीचा कांदा कुत्र्याला पंचायत करत का? एकादशच्या दिवशी भाकरी खात नाही. कशामुळे नाव करतो दुसरं? किती पोपा एक सुद्धा वानरानं पाला खाल्ला नाही. याला म्हणतात मानवता. किती जगू शकतो आपण? संध्याकाळी जर आपल्या घरातलं कोणी जात राहिलं, भावकीची माणसं बसतात, घरातली माणसं रात्रभर बसतात. उद्या 10 वाजता अंत्यविधीचा टाइम देतो.
रात्रभर आपण बसतो, घरीच्या आदर नाही केला, भावकीच्या आमटी का नाही, मित्राच्या आमटी का नाही, प्रकाशराव एक पंकज आमटी का नाही, मग ज्याच्या रक्ताच्या नात्यातला मेला ती माणसाच्या अपेक्षेत का नाही, ते दूध पेटेत का नाही, भावकीच्या अपेक्षित का नाही, आपण श्रेष्ठ भगवान श्रेष्ठ एकाही वाण्याला रूपाला ठरला नाही. मारुतीरायानं सांगितलं, अरे पुढे युद्ध करायचे. पुष्पदत्तांनी सांगितलं, आणि म्हणलं आपल्या युद्धातला प्राण गेला, आजच्या दिवशीचा दुःख होता म्हणून कोणी जेवण करायचं नाही, पाळा खायचं नाही. 18 पद्म वानर 72 कोटी रीस 56 कोटी गोडांबे उपवास. मारुती राहायला कमी दुःख असत का? एका जागेवर बसून मारुतीराय थांबायचे. रात्र मारुतीराय फिरत होते. फिरता फिरता मारुतीरायच्या पायावर एक गोळा पडला. आपण पाहिलं त्या दिवसच्या चांदण्या शिंग घालत्या, त्या दिवसचा सूर्याचा प्रकाश शिंग घालता, चंद्राचा प्रकाश चुकून बोललो सूर्य, चंद्राचा प्रकाश निशापतीचा शिंग घालता. कारण त्या दिवसाचे नक्षत्र सुद्धा दुःखवटा व्यक्त करत होते. मोठ्यांसाठी महाराज विश्वतर म्हणत असते, विश्वतर म्हणत असते. मारुतीरायांनी पायावर काय पडलं म्हणून पाहता हातात उचललं, 11 मासाचा गोळा होता. कोण? गंधमादन. मारुतीराय गंधमादनाचा तो 11 मासाचा गोळा घेऊन वानराच्या कळपातून रात्रीचा वेळ सगळी वानर निद्रित आहे, वर्टिकाल तेवढी जागली. ते हातातला गोळा असा हृदयाला लावला आणि मारुतीराय समुद्राकडे गेले. पण मारुतीरायच्या लक्षात आलं, ज्या समुद्राने आपलं सूर्य पाहिले त्या समुद्राला डोळ्यातले आसू दाखवायचे पुन्हा वापर केले. एका झाडाच्या बुद्ध्याच्या आड गेले आणि मारुतीराय वृक्षावृक्षी रडत होते. गंधमादन आमच्या कुळाचा उद्धार केला असते, आमचं कुळ पावन केलं असते. अरे नियम सृष्टीचा, माणसं गेल्याच्या नंतर पार्थिव खाद्यावर घेतल्यावर राम नाम म्हणीत मशालात येतात. भगवंताचं भजन करीत मशालात येतात. असा पहिला व्यक्ती पाहिला ज्याचं प्रेम भजन करते आणि तो आमच्या कुळातला आहे, आमच्या कुळातला आहे. पैठणच्या मालकाने होळी खर्च केली, मग होळी खर्च केली. गंधमादन आणि मारुतीरायाला एक शब्द टाकला, हनुमंता निनाई कुळाचा उद्धार केला. बारे तुझी संगती उधरल्याची वाकर पंगती. बारे बारे तुझी संगती उधरल्यासी वानर पंगती. बारे तुझी संगती. हे आमच्यामुळे नाही रे, तुझ्यामुळे मला भजन येते. बिलकुल तत्व राहुल नाही का आपले बा. पंढरीचे मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यांच्या ओंजळीत ते परत टाकले. मारुतीचे डोळे ओलसर झाले, असं आठवले. मारुतीरायाच्या लक्षात आला, आपण जर प्रभूने एकदा रडावं तर भगवान म्हणते त्याला रावणाची भीती वाटेल म्हणून आसू आकर्षित केले महाराज. पण डोळे झाकत नव्हते, डोळ्याच्या कडा ओल्या होत्या. विठ्ठलच्या मालकाने गंधमादनाचं प्रेम कुठे
एका हातात हृदयात धरलं आणि मारुतीराय कवटाळलं. मारुतीरायाच्या प्रभू रामचंद्राच्या हृदयाला गंध बांधणे काय नशिबवान असेल, काय पुण्यवान असेल ते बांधलं. काय होतो मालक गंध मागन भजन करतोय तुमची भेट घ्यायची. आणि देवच्या मालकाच्या हातात प्राण सोडला. ठराविक लोक जटायून मांडीवर सोडला आणि गंध मागनाने हातात सोडला. गुंगाई नावही सांगतो वेळेस सोडून त्रास देणार नाही तुला. लक्ष्मणजी जवळ आहे, मारुतीराय जवळ आहे. पुष्पदंत यतिदंत भयदंत साक्षीदंत प्रभू रामचंद्राला रावटी सुग्रीवाने केली. त्या रावटीच्या भोवतात 22 वानर रडत होते. 22 वानर. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 4 जागेवर गवत उगत नव्हतं लंकेत. 4 जागेवर ज्या झाडाखाली सीताई साहेब 6 महिने 26 दिवस बसल्या ती जागा गवत उगत नव्हतं. जिथे सीतेला उचलून प्रभदत्त नावाच्या विमानात टेकलं ते विमान ज्या जागेवर होतं त्या जागेवर गवत उगत नव्हतं. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी 22 वानर जिथं रडले तिथं गवत उगत नव्हतं. शोक किती केला असेल कल्पना करा. किती प्रेम असेल आपल्यातल्या एका भक्तासाठी, किती निष्ठा असेल, किती भाव असेल, किती टोका जवळ लागले असेल. शोक केला. तेवढ्या रात्री विभीषणाला विचारलं राजा जी मुहूर्त सांगता येईल? उद्या सकाळी ब्राह्मी मुहूर्ताला मुहूर्त समाधीचं. आणि चालू युद्धात समाधी दिली गंध मागनाला. स्नानाटपली. युद्धाचं शिंग फुंकणार, धुंबी वाजणार, शंख वाजणार. त्याच्या आधी 10 मिनिटानं जगाच्या बापाने गुडघे खाली टेकले. गुडघे खाली टेकले. जगाचा पाप आहे, विश्वाचा पाप आहे. परत म्हणायचं तुम्हाला आणि मला किती दिवस वाचवायचं, कोण्या दिवशी मला घेऊन पेटवायचं. ज्याच्या हातात त्याला पाप करतात. धोत्र नाही, गोटी करता येत नाही, उपरणं नाही, वस्त्र करता येत नाही. वंकरले गुडघे टेकले कोणा पुढं? ज्याला राज्य करू म्हणजे त्याच्या पुढे. विभीषणाच्या पुढे हाताची वंगळ पसरली. राजा एक देवता घास घास विभीषण रडत होता. प्रभू सगळं तुमचं आहे, मी तुम्हाला काय देऊ? नाही राजा, तुझा दादा रावण एवढा शक्तिशाली आहे, उभारेपर्यंत सीता देत नाही. आणि सीता गेल्याशिवाय राहत नाही. उभारला पण तो गेल्याच्या नंतर मी तुला राजा केलंय. संकल्प सुटलाय. मला लंकेतला सूर्यावर बसली ती माती पण घ्यायची. मग प्रभू हात कशाला पसरले? भिक्षा मागितली. हो, भिक्षा मागितली. हे कुंभकर्ण विभीषणा तुला मागतोय. ज्याला समाधी दिली त्या वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. विश्वाच्या पाठीवर 2 वारकरी अधिकारी. एका वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं, त्याचं नाव सुदामदेव. आणि एका वारकऱ्याची समाधी सोन्याची केली पंढरीनाथ बुवा, मनोहर बुवा, त्याचं नाव गंध माधव. घेऊन टाकली सोन्याची समाधी राहून गेल्याच्या नंतर दृष्टांत संपला. माझे तुकोबा देवाला सांगतात तेव्हा कोणाला भाकरी द्यायची का न द्यायची देवा तुमच्या हातात आहे.
100 फुटात खाणीतल्या दगडात बेडूक असतो, पाषाणाचे कोटी बैसला गरगरू, त्यामुखी चारा कोण झाली, त्याला जीव घालायची ताकद तुझ्या थोडं भीक मागायची काय नाही. माझ्या बाळकासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तर भजन केलंच, पण मेल्यावर सुद्धा शेजारनं भजन केलं. इतका आवडीनं गुण झालं म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याची समाधी सोन्याची. मग आवडीनं गुण जाणार तेव्हा इतकं प्रेम करता म्हणून मला सुद्धा दुसऱ्याकडे मनोरबा वेळ संपला. पण तुम्ही वारकरी आहात, तुमचा सन्मान आणि गुरुवर्य हरिबापूंची सेवा म्हणून 1 तास 7 मिनिटात प्रसंग मांडतो. लांबून लोक आले, लोकांना रोज तारखा असतात राजेहो, तरी पण ही मंडळी येऊन बसते. काय इतका इन्व्हायचं गिरगाव सभा आहे, काय येते बाया, किती प्रयत्न करते. गोपाळचे ते प्रकाशराव पुत्रवत प्रेम करते. ते प्रकाशराव रात्री बेरात्री किती रातच्या त्यांच्याकडे प्रसारात जा, सगळी माणसं पंकज असून भाजपाला तिथे पण फोन करतो 10-15 दिवसांनी महाराज काय हुए, दिव्यांग माणूस आहे, श्रद्धेनं हारान देतो हे बाबा, श्रद्धेनं अशी साहेब कोण किती श्रीमंत असेल, ते पैशानं असतील, पण कृपेनं श्रीमंत गिरगावकर खूप मोठे. किती जणांचे नाव घेऊ तुमच्या. आज अशी काही वयस्कर महात्मे येते विचारे की शक्य नाही असं कल्ली जुंदीचे बाहेर पडणारी माणसं, तर किती श्रद्धेने येतात. महाराज तुमच्या कृपेने तुमचेच आशीर्वाद असतील म्हणून 4 फेब्रुवारी 2019 ला वाचलो. एक पुरावा मानतो, आवडीनं भजन करण्याची ताकद.
ऐकलेला प्रसंग तरी धार्मिकता सांगतो त्याच्यात मला रोज वाचवा वाटते महाराज काय आमचे 2-3 मित्र मला भेटले मी त्यांना म्हणलं राजे हो वरच्या पायरीवर गेलेला माणूस खालच्या पायरीवर आला की अपयश आहे आत्मा खाली याचच नाही विश्वातल्या प्रत्येक कीर्तन सोडित नाही फोटो कुठं येते